स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अन्य महिलेस उभे करून खोटी सही व अंगठा करून महिलेची फसवणूक करून परस्पर जमिनीची विक्री केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। मिरजेतील दुय्यम निबंधक कार्यालयात घडलेल्या या घटनेबाबत मिरज शहर पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 26 मार्च रोजी ही घटना घडल्याची नोंद पोलिसात झाली आहे। रीना आनंद काळे, वय वर्ष 45, राहणार श्रीहरिनगर, जिल्हा परिषद कॉलनीजवळ कोल्हापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीनुसार मिरज शहर पोलिसांनी रामनाथ शंकर शिंदे, वय वर्ष 53, सोमनाथ बाबा मोरे, जिजा बाबा मोरे, तातोबा धोंडी जाधव, वय वर्ष 70, चंद्रकांत नारायण मोरे, वय वर्ष 62, लक्ष्मण आपुन्या अटक, वय वर्ष 48, राजू मारुती सरवदे, दगडू बाळू आयरेकर, दादोबा गोविंद जाधव, वय वर्ष 81, राजू शामराव भोसले, जयवंत नामदेव चौगुले, सर्व राहणार मिरज या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। वरीलपैकी राजू सरवदे व दगडू आयरेकर हे दोघे सध्या मयत झाले असल्याची नोंद पोलिसात झाली आहे। याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की वरील 11 जण हे फिर्यादी काळे यांना ओळखतात। त्या सर्वांनी संगनमत करून फिर्यादी काळे यांच्या जागी बोगस व बनावट महिला सुगंधा शंकर भोसले, राहणार मिरज यांना उभे करून सदर महिला फिर्यादी रीना काळे आहेत असे भासवले। फिर्यादी काळे यांची खोटी सही व अंगठा करून फिर्यादी काळे यांच्या हिश्श्याची जमीन त्यांना कोणतीही माहिती न देता परस्पर अश्विन विजय पवार, राहणार माधवनगर, सांगली यांना खरेदी देण्यास मदत केली आहे। वरील 11 जण हे काळे यांना ओळखत असूनही त्यापैकी कोणीही त्यांना याबाबत माहिती दिली नाही। वरील सर्वांनी आपापसात संगनमत करून फसवणूक केली असल्याची फिर्याद काळे यांनी पोलिसात दिली आहे। मिरज शहर पोलिसांनी वरील 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत।